रोल सुरू. दिलीप साहेब, आज आपण उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कुठल्या गटातून दाखल केलेला आहे? भाजपचे किती उमेदवारी अर्ज दाखल? आज पक्षाच्या सूचनेनुसार पांडे गटामधून उमेदवार म्हणून मला आदेश आला आणि त्यानुसार पांडे गटाचा जिल्हा परिषदासाठीचा अर्ज दाखल केलेला आहे. एकूण 6 पंचायत समिती आणि 3 जिल्हा परिषद गट याच्यामध्ये भाजपाच्या कमळ या चिन्हावरती आमचे एकूण 9 सहकारी लढत आहेत. करमाळामध्ये आपण पाहतोय की तुम्ही ज्या गटामधून उभा आहे त्यामध्ये संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं म्हणलं तर लक्ष लागलं. अनेक जण तिथून आपलं नशीब आजमावत आहेत, तुम्ही देखील आजमावत आहे. कशा पद्धतीनं प्रतिसाद मिळेल आपल्याला? जिल्हा परिषदेची निवडणूक, पंचायत समितीची निवडणूक ही सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांना वाचा फोडणारी निवडणूक असते. माझे वडील आदरणीय स्वर्गीय लोकनेते दिगंबररावजी बागलमामा यांच्या राजकारणाची खरी सुरुवात या सेवेच्या संधीतून झाली आणि मला मनापासून आनंद आहे की कुठेतरी पुन्हा लोकांनी जर तशी संधी दिली, त्यांच्या पसंतीला उमेदवार म्हणून मी उतरले काम करण्यासाठी, तर नक्कीच त्या पावलांवरती पाऊल टाकण्यासाठी जेही काही करावं लागेल ते मी करेन. आणि निवडणुकीमध्ये जनतेचा कल सगळ्यात महत्त्वाचा असतो. पांडे जिल्हा परिषद आणि संपूर्ण करमाळा तालुक्यातले सामान्य माणसाच्या जिव्हाळ्याचे प्रश्न घेऊन आम्ही लढतो आहोत आणि मला विश्वास आहे की लोक ते संधी आम्हाला देतील ते प्रश्न सोडवण्याची. आपण पाहतोय की भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती झाली होती, परंतु यामध्ये सध्या माजी आमदार संजय शिंदे जे आहेत ते यांच्यावर युती झाल्यानंतर ते अद्याप इकडं दिसलेले नाहीत याच्यामध्ये प्रक्रियेमध्ये. त्या संदर्भात काय सांगता येईल का? इतर पक्षांबद्दल बोलणं म्हणजे मी उत्तर देणं मला योग्य वाटत नाही, का मी देऊ शकत नाही. आपण मला माझ्या पक्षाबद्दल प्रश्न विचारलेच मी निश्चित. भारतीय जनता पार्टीचे मोठे स्टार प्रचारक वगैरे कुणाच्या सभा होतील? आज आम्ही फॉर्म भरलेले आहेत, आमच्या सहकाऱ्यांचे भरलेत. आज आमचे बंधू गणेशजी चिवटे यांच्या सुविद्य पत्नी आमच्या अश्विनी वहिनीसुद्धा वीट जिल्हा परिषद गटातून लढत आहेत. केममधून आमचे देवकर सर लढत आहेत. बाकी 6 आमचे सहकारी लढत आहेत. आमच्या सोबत युतीमध्ये असलेले आदरणीय संजय मामा शिंदे यांचे सर्व सहकारी लढत आहेत. तर आम्ही सगळेजण एकत्र बसू आणि निश्चितच दोघांच्याही वतीने कोण कोण प्रचारासाठी येणार ह्याची यादी आपल्यापर्यंत आम्ही पोहोचू. समोरील पक्षाच्या किंवा युती आघाडी संदर्भात जी खलबतं चालू आहे, जी अनिश्चितता आहे, त्याबाबत तुम्ही पक्षाचा निर्णय जो पक्षाच्या पातळीवर लढण्यात तो बाजी मारलेली आहे. मी पुन्हा रिपीट करते की हा निर्णय याचा कौल हा 5ला मतदान करून 7ला जनता देणार आहे. हे जनतेच्या दरबारात गेलेलं आता काय म्हणतो त्याला युद्ध आहे आणि मला विश्वास आहे की भाजपावरती विश्वास ठेवून आज राज्यात जी कामं चाललेली आहेत, देशामध्ये आदरणीय मोदीजींच्या विश्वासावरती जी कामं चाललेली आहेत, निश्चितपणे करमाळा तालुक्यात त्याचा विचार होईल आणि लोक आमच्यासोबत येतील. काल सोलापूरमध्ये मंत्र्यांनी सांगितलं की भाजपा सोलापूर जिल्ह्यामध्ये स्वबळावर सर्वत्र लढणार आहे. या ठिकाणी युतीचा म्हणजे आपला विषय सुरू आहे. प्रत्येक तालुका, प्रत्येक मतदारसंघ वेगवेगळा असतो. पक्षश्रेष्ठींना असं वाटलं की इथं मिळून लढलं पाहिजे, त्याच्यामुळे तसा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाला आम्ही होकार दर्शवला. आता जे इच्छुक होते ते नाराज आहेत, त्यांना कशा पद्धतीने तुमचे? आमचा एकही सहकारी कमी नाही आहे. उमेदवारी चुकून डावलली गेली असेल तर ती यासाठी डावलली गेली असेल की पक्षाची एक पद्धत आहे, संपूर्णपणे सर्वे केला जातो, लोकांशी बोललं जातं, सगळ्या गोष्टी केल्या जातात, परंतु नाकारलं जाणं नाही आहे, हे थांबवणं आहे. आणि ज्याला ज्याला आज थांबावं लागलं, ज्या ज्या सहकार्याला आज उमेदवारी नाही मिळाली, त्या सहकार्याला निश्चितपणे येत्या काळामध्ये आणखीन वेगळ्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची संधी देण्याचा आमचा मानस आहे आणि आमचा एकही सहकार्य आम्ही नाराज होऊ देणार नाही, आमच्या विचारापासून लांब जाऊ देणार नाही. धुळ सरांच्या माध्यमातून ही भाजपाच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांचे संपूर्ण अर्ज इथं उमेदवारी अर्ज भरले गेलेले आहेत. आपण आता सांगता आमच्यामध्ये कोणताही दुरावा नाही किंवा मतभेद नाही आहेत. मग इथं परत धुळ सरांच्या वतीनं शक्ती प्रदर्शन करत इथं वेगळ्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज भरले गेलेले आहेत भाजपाच्या वतीने. एखाद्या कार्यकर्त्याने सहकार्याने स्वतःची इच्छा व्यक्त करण्यामध्ये चुकीचं काय? सर भाजपाचा एक भाग आहेत आणि कार्यकर्त्याने पक्षाकडे नाही तर कुणाकडे इच्छा व्यक्त करायची. पक्षाने सूचना दिली होती, आपले अर्ज भरून घ्या आणि नंतर एबी फॉर्म आल्यानंतर उमेदवाऱ्या त्यानुसार ठरतील आणि मला निश्चितपणे विश्वास आहे, इच्छा व्यक्त केली असेल आणि त्यांनी इच्छा व्यक्त केलेल्या ठिकाणी एबी फॉर्म आला नसेल तर सर माघार सरच काय, आमच्यापैकी प्रत्येकजण तिथं माघार घेईल. आता एबी फॉर्म जोडलेत का तिथे साहेब उमेदवारांचे? आत्ता एबी फॉर्म थोड्या वेळापूर्वी आता आम्ही दिलेले आहेत. काय उमेदवारांची नावे कधी सगळीच नावं आम्ही आपल्याला लेखी यादीवरती आपल्याला देऊ, ते थोडंसं सोपं पडेल.
सहकार्य असं